आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कसारगड यात्रेला 10 फेब्रुवारी पासून सुरुवात झालेली असून 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कसारगडाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिलेले आहे। गेल्या 40 वर्षांपासून गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात असलेल्या कसारगड या ठिकाणी ही यात्रा भरत असून या ठिकाणी असलेल्या गुफेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजेच पारी कोपर लिंगो माँ काली कंकाली देवीची मूर्ती असून दरवर्षी माघ पौर्णिमेला या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 16 राज्यातील आदिवासी बांधव माघ पौर्णिमेला या ठिकाणी येत आपल्या कुलदैवतेचे दर्शन घेतात। तर आजवर या यात्रेत मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील या यात्रेत येत हजेरी लावत कसारगडचा विकास करू असे आश्वासन दिले, मात्र त्यात पूर्तता कोणीही केलेली नाही। त्यामुळे या 5 दिवसीय यात्रेत 10 लाखांच्या वर भाविक हजेरी लावतात, मात्र त्यांच्या राहण्याची निवासाची अद्यापही सोय झालेली नाही। मात्र यावर्षी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या यात्रेत हजेरी लावत कसारगडाच्या विकासाकरिता स्वतः 3 महिन्यात आढावा घेत विकास करण्याचे आश्वासन दिलेले आहे। तर कसारगडाच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते। कसारगड मध्ये असलेली गुफा ही निसर्ग निर्मित असून आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा आहे। तसेच या गुफेत एकाच वेळेला जवळपास 5000 भाविक येत आपल्या कुलदैवताचे दर्शन घेऊ शकतात। तर दरवर्षी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी धर्मगुरू आणि आमदार संजय पुराम यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येते। तर या यात्रेनिमित्त आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन पाहावयाला मिळते। या यात्रेकरिता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, बिहार, ओडिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, मिझोरम, मेघालय आदी 16 राज्यातून लाखोच्या संख्येने आदिवासी भाविक येत असतात। कसारगडाच्या गुफेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजेच पारी कोपर लिंगो माँ काली कंकाली मातेची मूर्ती असून आपल्या कुलदैवतीचे दर्शन घेत आपल्या संस्कृतीमधील परंपरा कायम राखत आदिवासी बांधव मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थिती लावतात।